या आदित्य उदय स्तोत्राचं प्रकाशन दुसऱ्यांदा करून आपल्या सगळ्यांना ज्यांनी परमार्थाच्या करताची एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण करून दिली ते आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र या नात्याने देवस्थानच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण आभार या कार्यक्रमाच्या अमली व्यक्त करावे. आदरणीय युवा उद्योजक संदीपजी सोतेजी. अगस्त्य ऋषी आश्रमातील आजच्या या कार्तिक पौर्णिमेनिमित्त असणाऱ्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्या हस्ते याचा आदित्य हृदय स्तोत्र या द्वितीय आवृत्तीच्या स्तोत्राचं पुस्तकाचं या ठिकाणी अर्पण आपण अगस्त्यांच्या चरणी केलं ते माझे आदरणीय संजय भाऊ मालपाणी. खरं तर संजय भाऊंचा वेळ मिळणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती कारण की मी त्यांच्यावर बराच वेळा असतो. मी फार प्रयत्न करत असतो की संजय भाऊ कुठं सापडतो त्यांच्याबरोबर कुठं राहायला आपल्याला मिळतं कारण की ते सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र मिळाल्यानंतर किती एक तास तर कसं जातं एक उत्तम उदाहरण मला संजय भाऊ मिळतं. आदरणीय यांच्या या देवस्थानचे आपले विश्वस्त आदरणीय किडी अण्णा या उपस्थित असणारे आमचे तीर्थोप दादा आणि मंचावर उपस्थित सर्वच विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य. खरं तर मला आभारच प्रदर्शनासाठी या ठिकाणी उभं केलंय पण एक मिनिट मी बोलू इच्छितो की हा जे जी पुस्तिका या ठिकाणी आपण आज प्रकाशित केली आहे आम्ही 10-12 वर्षापूर्वी इथंच असा एक प्रोग्राम या ठिकाणी धुमाळ साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आणि इथे एक संस्कार वर्ग या ठिकाणी बनले होते आणि संस्कार वर्गासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि भावंडा त्याची फार कारण इथे लहान मुलांमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आणि मग ते आल्यानंतर त्यांच्या काय क्लिक झालं असं काय म्हणतात. मी असंच बसलेला असताना ते म्हणाले आदित्य हृदय स्तोत्राचं इथे पठण होतं का नाही. मी तर पण हे नेमकं काय असतं मला म्हणाले ते वाल्मिक रामायणामध्ये काय लिहिलेलं आहे ते काय आपण ते त्याची पुस्तिका बनवली तर त्याचा एक चांगला फायदा इथे लोकांना आणि त्यानंतर आम्ही त्या पुस्तकं त्या ठिकाणी तयार केली आणि ती वितरितही केली सगळीकडे. आणि काही दिवसांपूर्वी मला रामनाथ कुलतडक मला बोलले की आता ते आपल्याला परत संपत आल्यानंतर आम्हाला लागतंय ते पुस्तकं तर त्याचे आम्हाला ते हे द्या कुठे लिहिलेलं असेल तुमच्याकडे त्याचे टीटीपी वगैरे कुठे असेल ते कळव. आमचं काही संगमनेरला मी असतो ना तर आमचं टीटीपी म्हणजे मालपाणी हाऊसला फोन केला आणि मी तिथं त्यांना विचारलं की आपल्याला ते परत पुस्तक आपल्याला प्रकाशित करायचं आहे त्याच्यासाठी ते मिळेल का. ते आपले पवार होते तिथे पवार साहेब मला म्हणले की संदीप भाऊ तिथं ते आता ते पहिल्या ते जुन्या लिपीत लिहिलेले होते आता ते आपल्याकडे आता सॉफ्टवेअर बदलले आता हे कसं परत करायचं. विशेष करून या ठिकाणी मला आनंद वाटतो की मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते परत पुन्हा तयार केलं. परत तयार केल्यानंतर त्याचं शुद्ध लेखन तपासण्याची जबाबदारी पण असते आणि ही जबाबदारी आदरणीय श्रीमती सुवर्णा काकी मालपाणी यांनी फार सुंदर केली. मी काकींना फोन केला म्हणून काकी असं परत एक करतोय तर तुम्ही मला मदत करा आणि विशेष करून काकींनी संपूर्ण मला ते परत एकदा त्याचं शुद्ध लेखन संपूर्ण चेक करून दिलं आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या आवाजातलं तो आदित्य हृदय स्तोत्र मला पाठवला. त्यांनी तो व्हॉइस मेसेज मला तो पाठवला आणि मी तो काय केला मी त्याचं पुढचं वर्जन तयार करून टाकलं काकींचं ते घेतलं त्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो जो कसा बोलायचा कारण की म्हणजे आतापर्यंत 10 वर्षामध्ये माझं पूर्ण पाठ होतं पण माझं खूप चुकत होतं. मी जे बोलत असताना त्याचे जे उच्चार आहे ते खूप वेळा चेंज व्हायचे माझ्याकडे. ऍक्च्युली मी आता अगस्त्य ऋषी आश्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर टाकलाय त्याचा व्हिडिओ तर आपल्या सर्वांना तो मी तरी धोईलच तिथून सगळे काय सर्क्युलेट व्हायला काही वेळ लागत नाही आजकाल सोशल मीडियाला. त्यामुळे मला वाटतं की तो जो आहे तो आपल्या सर्वांना मिळेल आणि त्याच्यात त्यांचा जे उच्चार आहे काकींच्या स्वतःच्या आवाजात मी त्यांना खूप आज विनंती केली होती काकींना म्हणून काकी तुम्ही पाहिजे होतं पण ते म्हणा प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे त्यांना मला जमलं नाही पण मी नक्की एक दिवशी जाऊन येईल म्हणून असं ते त्यांनी मला कबूल केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मला कबूल केल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे आणि मी विचार केला आता आपल्याला
भाऊला कसं मला बोलवायचं, कारण की मग मी त्यांना मेसेज केला. तर त्या दिवशी दिल्लीमध्ये होते, दिल्ली मंदिरात त्यांना पाहिलं असेल. भाऊंचं आता कसं आहे की पूर्ण वर्ल्ड वाईड त्यांचे फॅन क्लब, आणि भाऊंचं कसं आहे की गीता परिवाराच्या माध्यमातून 14 लाख लोक त्यांच्याशी कनेक्टेड आहे. तर एवढी मोठी महती संपूर्ण वर्ल्ड मध्ये जायचं एक चांगलं माध्यम म्हणजे संजू भाऊचा याबद्दल निश्चित आहे. कारण संजू भाऊसाठी आपण जोरदार टाळ्या. त्यांना फोन केला, मेसेज केला, भाऊ असं असं आहे आणि आपल्याला अगस्ती आश्रमात जायचंय. अगस्ती आश्रमाचं नाव ऐकल्यानंतर संजू भाऊ तिथल्याच मिनिटाला मला मेसेज केला, येस आय विल कम, म्हणजे मी येणार आहे सांगितलं. आणि मग मी म्हटलं आता मी निश्चित झालो, आता भाऊच्या हस्ते पुन्हा एकदा आपण आश्रमात जाऊया आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करूया. आणि साहेबांना फोन केला, साहेब असं असं आपल्याला आता त्या दिवशी मागच्या वेळेस आपण त्यावेळेस पण असं फेब्रुवारी पौर्णिमेलाच केलं होतं आणि आजचा जो कार्यक्रम तो नेमका त्याच वेळी झाला आणि अतिशय चांगला हा योग जोडून आला. मी नेहमी हे आदित्य हृदय स्तोत्र वाचत असतो आणि खरं सांगतो मला स्वतःला खूप मोठा फायदा झाला. मी स्वतः संगमनेरला असतो आणि मी सकाळी रोज माझ्या नित्य जे पूजा असते सकाळची त्याच्यामध्ये मी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण मी करत असतो आणि त्याचा मला इतका चांगला फायदा झाला. तुम्हा सर्वांना तो व्हावा ही आमच्या परिवाराची इच्छा आहे. आमच्या सर्व अकोले संगमनेरचे जेवढा आमचा परिवार आहे आमच्या सर्व परिवारातर्फे एक छोटीशी भेट आपल्या सर्वांसाठी आहे. आपण त्याचा स्वीकार आपण सर्वांनी करावा आणि अगस्ती चरणी आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आम्हा सर्वांना त्याची एक चांगली सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी. धुमाळ साहेबांना माझी एक विनंती आहे की आता आपल्याला थोडस आता आपल्या देवस्थानला जरा मोठ्या पुढच्या स्टेपवर घेऊन जायचं आहे आणि मी बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर त्यांचं सानिध्य मला मिळत असतं धुमाळ साहेबांचं आणि मी त्यांना म्हणत असतो साहेब आता आपल्याला चेंज करायला पाहिजे, कारण की आपण एखादी चांगली गोष्ट करत असाल ना तर लहान नाते किंवा अनेक लोक तुमच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे ही जी वास्तू आहे किंवा ही जी याच्याबद्दलचे काही प्लॅन्स तुम्ही मला त्या मागे एकदा सांगितले पण होते आणि अतिशय सुंदर असा हे पूर्ण भव्य दिव्य असं हे आश्रम या ठिकाणी उभारण्याचं त्यांचं एक मानस आहे. आपण सर्वांनी ह्या निमित्ताने का होईल आपण आजच्या दिवसांनी त्यांच्या मागे आपण उभे राहूया आणि एक चांगला या ठिकाणी चांगला आश्रमाचा एक रंगरूप या ठिकाणी आपण बदलून टाकूया. डिजिटल भाव हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. भाऊंनी खूप चांगलं सांगितलं की आपण होम हवन या ठिकाणी पाहिजे आवर्तन त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की आपण या ठिकाणी ते आवर्तन घ्यायला. आजकाल तुम्ही बघितलं असेल की पूजा तुम्ही कामाख्या मंदिराची पूजा सुद्धा ऑनलाईन आजकाल पैसे देऊन करतात. आपण जर पाहिलं तर बरेचसे पूजा अर्चा जी होती ती ऑनलाईन पेमेंट तिकडून येतं आणि आपण त्यांच्या नावाने पूजा करतो. असंही काही आपल्या देवस्थानच्या तर्फे या ठिकाणी आपण करावं जेणेकरून हे आदित्य हृदय स्तोत्राचा आजचा जो प्रकाशन सोहळा आपण या ठिकाणी पार पडला तो आपल्या सर्वांनाही. संजू भाऊंना माझी विनंती भाऊ तुम्ही नेहमी येत जाय, तुम्ही आले का म्हणजे काहीतरी एकदम चैतन्य निर्माण होतं आणि नवीन काहीतरी आयडियाज आम्हाला मिळत असतात. कारण मी 30 मिनिटाच्या संगमनेरच्या प्रवासामध्ये अनेक आयडियाज त्यांच्याकडून घेतल्या आणि मला फार आनंद वाटला आणि आपल्या सर्वांना एक फार चांगली गोष्ट की भाऊ आज त्या लेवलवर काम करतात. आज वर्ल्ड योगाचे ते उपाध्यक्ष आहेत, वर्ल्ड योग फेडरेशनचे ते उपाध्यक्ष आहे. ऑलिम्पिकचे सर्व गेम्स त्यांचे आता त्याची पूर्ण स्क्रिप्ट भाऊंनी तयार केलेली आणि आपल्यासाठी सगळ्यात जमीची बाजू आहे आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि संपूर्ण भारतभर पोहोचण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करूया. आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो सर की भाऊ आपले गोविंद देवजी महाराजांनी आम्हाला कबूल केलं की अगस्ती मंदिराला ते लवकरच भेट देतात आपल्या शिवरात्रीच्या दरम्यान. आता त्यांना इथं आणण्याचं जे आहे ते आपण भाऊ तुमच्याशिवाय ते शक्य होणार नाही, कारण तुम्हीच ते तुम्ही आणू शकता आणि त्यांना आपल्याला पूर्णपणे भारतभर आपल्या या देवस्थानाची महती आपण त्या निमित्ताने पोहोचू असं आपल्या सर्वांना या ठिकाणी मी व्यक्त करतो. उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि उपस्थितांचे धन्यवाद. धन्यवाद संदीपजी, आपल्या या योगदानाबद्दल आम्ही सदैव आपले कृतज्ञ राहू.